ट्रेडमार्कसाठी येणारं ऑब्जेक्शन या संदर्भात माहिती देण्यासाठी आजचा व्हिडिओ आहे. आता सुपारी हा एका विशिष्ट क्लासमध्ये सुपारी हे प्रोडक्ट येतं. मात्र तीच सुपारी जर कातरलेली सुपारी असेल तर त्याचा क्लास बदलतो. त्या सुपारीला जर काही थोडीफार प्रोसेसिंग केली असेल, सेंटेड किंवा सोफ किंवा मुखवास या कॅटेगरीत ती आली तर त्याचा क्लास बदलतो. सो अशा त्याच्यामध्ये नायसिटीज आहेत. फार्मास्युटिकलमध्ये क्लास 5 आहे, म्हणजे त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक पद्धतीने जर ते औषध निर्मिती होत असेल किंवा हर्बल गोष्टी असतील तर त्याचा क्लास बदलतो. याचबरोबर आपण जेव्हा ट्रेडमार्क एखादं फाईल करतो तेव्हा तो नेमक्या कुठल्या क्लासमध्ये येतोय, त्या क्लासमध्ये त्याचं डिस्क्रिप्शन काय आहे, त्याचबरोबर त्याचा लोगो काय आहे, त्या लोगोला दिलेलं एक्सप्लेनेशन हे काय आहे, एखादी कुठली कंडिशन अंडर आपण ट्रेडमार्क फाईल करतोय का, ते प्रपोज्ड आहे का प्रिव्हियस डेटनी आहे, युजर डेट देऊन आपण ॲफिडेव्हिट लावून ट्रेडमार्क फाईल करतोय. अशा अनेक टेक्निकल गोष्टी याच्यामध्ये आहेत. जेव्हा ट्रेडमार्क एखादं फाईल केलं जातं आणि यातली कुठली तरी एखादी टेक्निकल गोष्ट मध्ये त्रुटी राहिलेली असते तेव्हा जी गोष्ट येते त्याला म्हणायचं ऑब्जेक्शन. सोप्या शब्दात सांगायचं झालं तर म्हणजे जेव्हा ट्रेडमार्क फाईल होतं त्यानंतर ते फॉर्मॅलिटी चेक पार करून जेव्हा एक्झामिनरकडे जातं तेव्हा एक्झामिनर या सर्व गोष्टी तपासतो आणि त्याला सेक्शन 11 मध्ये आढळलं की सिमिलॅरिटी आहे किंवा जे मार्क आहे ते इंडिकेटिव्ह आहे. म्हणजे आपण इतर ट्रेडमार्कचे जे व्हिडिओज आहेत ह्याच्यामध्ये सविस्तर सांगितलंय. सो आपण ती पूर्ण सिरीज बघा म्हणजे तुम्हाला त्याचा स्कोप स्पष्ट होईल. तर अशा वेळी एक्झामिनरकडून एक्झामिनेशन रिपोर्ट रेज केला जातो, त्याला आपण ऑब्जेक्शन असं म्हणतो. आता या ऑब्जेक्शनला आपल्याला रिप्लाय द्यावा लागतो. या ऑब्जेक्शनमध्ये जे मुद्दे रेज केले ते कशा पद्धतीने अयोग्य आहेत हे पटवून देण्यासाठी आपल्याला रिप्लाय द्यायला लागतो. त्याचा ₹1000 खर्च वेगळा असतो. सो हे दिल्यानंतर एक्झामिनरला अधिक जर माहिती पाहिजे असेल तर परत हिअरिंग शेड्यूल होतं आणि हिअरिंगमध्ये ही सर्व माहिती त्यांना सविस्तररित्या एव्हिडन्स देऊन सांगावी लागते. आपण पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये हिअरिंग बद्दल सविस्तर बघू. आणि त्यानंतर जर ऍक्सेप्ट झालं तर ते जर्नल पब्लिश होऊन ट्रेडमार्क रजिस्टर होतं. ही पुढची प्रोसेस आहे. पण बेसिकली ऑब्जेक्शन जे आहे ते येतं जेव्हा मुख्यतः ट्रेडमार्क सिमिलर मार्क्स त्या ठिकाणी असतील. हे प्रधान कारण आहे ऑब्जेक्शन येण्यामागं. सो हे टाळायचं कसं, तर जेव्हा आपण ट्रेडमार्क फाईल करतो तेव्हा एक प्रॉपर सर्च घेऊन जर सर्चमध्ये सिमिलॅरिटी आढळत असेल तर वेगळं म्हणजे सिमिलॅरिटी नसेल अशा स्वरूपाचं ट्रेडमार्क बनवून आपण ट्रेडमार्क फाईल केलं पाहिजे. आणि ट्रेडमार्क ऑब्जेक्शन ही जी फेज आहे ती अवॉइड केली पाहिजे. ट्रेडमार्क ऑब्जेक्शन आपण जर अवॉइड केलं तर पुढची सर्व प्रोसेस ही अवॉइड होते. आणि ते ऑब्जेक्शन अवॉइड करण्याचा मार्ग एकच आहे की युनिक ट्रेडमार्क असलं पाहिजे. त्यामुळे ट्रेडमार्क सर्च आणि ट्रेडमार्क बनवणे हेच सर्वात महत्त्वाचं ट्रेडमार्क प्रोसेसमध्ये आहे. सो यातला सर्च हा आपण मोफत देत असतो. जर आपलं ट्रेडमार्क फाईल करणं हे 100% ठरलं असेल तर सो ही आमची सर्व्हिस पाहिजे असेल तर नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. त्या ठिकाणी व्हॉट्सअपला संपर्क साधा आणि आपण त्या ठिकाणी काम करू शकतो. थँक्यू.